आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। माझ्या कुटुंबाची काळजी मोदींनी करू नये, शरद पवार। कोल्हापूर येथे महाआघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात, मोदी भाजप सरकारचा घेतला खरपूस समाचार। कोल्हापूर येथे झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना व अन्य पक्षांच्या महाआघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। यावेळी मोदी भाजप सरकारचा मान्यवरांनी खरपूस समाचार घेतला। मोदी नेहमीच वैयक्तिक टीका करताना दिसतात। पंतप्रधान ही एक संस्था आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। माझ्यावर आईचे संस्कार आहेत, माझ्या कुटुंबाची काळजी मोदींनी करू नये, असे रोखठोक प्रत्युत्तर आज शरद पवार यांनी मोदींना दिलं। वर्धा येथील सभेत मोदींनी पवारांवर टीकास्त्र सोडलं। यालाच कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्याला चोख उत्तर दिलं। सोनिया गांधी देश सोडून जाते, त्या देश सोडून गेल्या नाहीत। या देशाची बांधिलकी जी गांधी कुटुंबाच्या संस्कारातून त्याच्याची होती, त्याच्यामध्ये त्यांनी कधी तडजोड केली नाही। हा गांधी कुटुंबाचा वारसा आहे आणि मला आनंद आहे की आज नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून आज राहुल गांधी सुद्धा पडेलची जबाबदारी घ्यायला आज सगळ्यांच्या पुढे। आणि असं असताना या कुटुंबियांच्या बद्दलचा अवलोकन केला की प्रधानमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने संकट पण ज्याच्या मनामध्ये एखाद्या कुटुंबियाबद्दल विचाराबद्दल फक्त आकर्ष आहे, देश आहे, ते देश बुद्धीने पिढीचे एकाकडे बघत असेल तर त्यांच्याकडून दुसरं काही अपेक्षा करण्याचं कारण नाही। आणि म्हणून आपण बघतो की आज या देशामध्ये देशाच्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि निवडणुकीच्या माध्यमातून जनशिक्षण देण्याची संधी घेण्याची आहे। आज प्रधानमंत्री या प्रकारचे हल्ले हे ठिकठिकाणी करतायत आणि त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टीला सुद्धा ठोसपणाने उत्तर द्यायची गरज आहे। राज्याने घेतला 5 वर्ष घेतलं, रवी शेतीच्या साथ दिली, काय साथ दिली? अपेक्षा होती की शेतकऱ्यांच्या भल्याच्यासाठी काहीतरी स्लोगन चालू। भाजप सरकार केवळ जनतेला आमिष दाखवण्याचं काम करत आहे, कुणाच्याही हाताला कामं दिली नाहीत, शिवाय यातून अनेकांना बेरोजगार केलं आहे, असे PN पाटील म्हणाले। भाजप सरकारने आमिषे दाखवून सत्तेवर आले, काळा पैसा बाहेर काढून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख 2 कोटी नोकऱ्या देणार, कष्टकरी शेतकरी यांना 1.5 पट हमी भाव असे सांगून सत्ता मिळवली, पण सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं। त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे। देशात 350 किलो RDX आलं तेव्हा चौकीदार झोपला होता काय, असा सवाल माजी आमदार PN पाटील यांनी केला। एवढं आपण कुणावर एकमेकावर टीका केलेले, आपण एकत्र जायला पाहिजे। या ठिकाणी भाजप सत्ता घालवायची शिवसेनाची आपल्याला या ठिकाणी पर्याय नाही। ते शिवसेनेला वाटतं ते करतं आपल्याला माहिती आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इंडिया पाकिस्तान मॅच चालू झाली तर पाकिस्तानला देऊ देणार नाही, त्या ठिकाणी मैदान उघडून टाकायचं आणि त्या ठिकाणी मॅच होऊ द्यायची भूमिका घेतात। एखादा पाकिस्तानचा गायक आला एखाद्या त्याच्या ठिकाणी गायन करणार असला तर त्या ठिकाणी ते असणारं केशवासारखं नाट्यग्रह त्या ठिकाणी मोडतोड करतात, त्याला गाव देत नाही। पण पाकिस्तानची साखर या देशात आणून विकली जाते। या देशातली साखर कारखाने दिसत नाही, एवढी साखर पडून आहे की साखर खाताना आपल्या शिवसेनेच्या लोकांना लाज वाटत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे की देशामध्ये जगामध्ये रेकॉर्ड केलं तर आपल्याला समजेल, एवढं जवळ एवढी खोटा आश्वासन देणारा नेता जगात पुढे नसेल एवढा भाजप आणि शिवसेनेची मंडळी या ठिकाणी राहतात। गेल्या 5 वर्षामध्ये आपण बघितलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला उद्या सर्वसामान्य माणूस सांगतोय का प्रत्येक कारखान्याच्या दारात 2-2, 3-3 वर्ष साखर पडून आहे, कारखाने दिसत नाही अशी परिस्थिती झाली आहे। शेतकऱ्याला काय सांगायचं? राजू शेट्टीचे कार्यकर्ते आमच्याबरोबर सांगणार आहेत आम्हाला दर दिला पाहिजे, आता जर आमच्याबरोबर आहे जे आतील गेला त्याला तुम्ही आदेश थांबवत का नाही? आज देशामध्ये या ठिकाणी कुठेतरी एखादा ट्रक जे लोक धंदा करतात, गायीचं मांस नेलं म्हणतात, म्हशीचं जनावरांचं असलं तरी गायीचं 200 किलो मांस मला पकडायचा, त्या गोरगरिबाला हात घालायचा,
आणि देशामध्ये 350 किलो RDX आलं तेव्हा देशाचा चौकीदार झोपला होता का प्रश्न तुमच्या होत्या समोर असे अनेक मुद्दे आपल्याला पवार साहेब सांगावे. फक्त आपलं महत्वाचं काम आपण या ठिकाणी मनामध्ये कुठेही मनात न ठेवता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष असेल, या ठिकाणी शेतकरी संघटना असेल, RPIचे सगळे नेते असतील, सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी जायच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे ही शिवसेना कामाच्या शिदोरीवरच जनता मला पुन्हा साथ देईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. हसन मुश्रीफ यांनी मोदींसह चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर त्यांची उंची काय अशी टीका केली. या महाआघाडी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना टार्गेट करत बिंदू चौकात यावं, अंगावरील कपडे काढून पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका केली. यावर जयवंतराव पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याची खिल्ली उडवली. प्रकाश आवाडे यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. PN पाटील यांनी मोदींवर सडकून टीका केली. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळालं होतं. सतेज पाटील हजर नसल्याने त्यांची चर्चा होत होती. या मेळाव्याला जयवंतराव आवळे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार संध्यादेवी कुपेकर, AY पाटील, KP पाटील, प्रल्हाद चव्हाण, PN पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महापौर सरिता मोरे, RK पोवार, अरुंधती महाडिक, VB पाटील, गोकुळचे संचालक यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कवाळे गट, गवई गट, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, RPI, दलित महासंघ आणि मित्र पक्ष यांचे एकत्रित नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून शुभांगी तावरेसह बरकतभाई पन्हाळकर. या शासनाचा आणि या सरकारचा प्रयत्न आहे. मला वाटतंय की निवडणूक महागाई या मुद्द्यावर झाली पाहिजे. मला वाटतंय निवडणूक बेरोजगारीच्या प्रश्नावर झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या प्रश्नावर झाली पाहिजे. बंधू भगिनींनो, भारत देशामध्ये 4 वर्षामध्ये 26,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या. नुसत्या महाराष्ट्रामध्ये 9,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या. त्याचं पाप या सरकारच्या माथी आहे. आज कोणता घटक समाजामध्ये समाधान आहे? तुम्ही पाहिलं असेल शेतकऱ्यांचे जे मोर्चे निघाले अभूतपूर्व, फक्त महाराष्ट्रात नाही, आंध्रमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये, आसाम, ओडिसामध्ये, दिल्लीमध्ये तर अर्थनग्न अवस्थेमध्ये अनेक शेतकरी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले, आंदोलन झालेलं आपण पाहिलं असेल. फक्त शेतकरीच नाही, वकील असो त्यांचं आंदोलन चालू आहे, युवकांचे आंदोलन चालू आहे, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील त्यांचे आंदोलन चालू आहे. एवढंच काय, त्याचा उल्लेख प्रकाशांनी केला, उद्योजक ज्यांचे 100 कोटी रुपयाचे कारखाने आहेत ते सुद्धा 4 महिन्यापूर्वी 10,000च्या संख्येनं ते लोक GSTच्या आणि वीज दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आपण पाहिले. आज देशातला साखर उद्योग किती अडचणीत आलेला आहे. गेले 3-4 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल FRPचा खेळ खंडोबा चालू आहे, साखर उद्योग अडचणीत आलेला आहे, साखर उद्योग लढवली. आज आमच्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांचा प्रचाराचा एकच मुद्दा आहे, माझे वडील खासदार होते म्हणून मला खासदार करा. हा काय मेरिटचा मुद्दा आहे का? कोल्हापूरचे लोक ज्याच्याकडे कर्तृत्व असेल, जो चांगलं काम करेल त्याच्याच पाठीशी उभे राहतात. हा कोल्हापूरचा इतिहास आहे आणि त्यामुळं अशा प्रवृत्तीला नाकारण्याची आवश्यकता आहे. आज हा सर्व घटक पक्षांचा मेळावा आयोजित केलेला आहे. पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, आज साहेबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर यातला एक कार्यकर्ता साहेब हत्तीचं बळ घेऊन पुढचे 15 दिवस या मतदारसंघामध्ये, दोन्ही मतदारसंघामध्ये काम करेल याची मला खात्री आहे. बंधू भगिनींनो, एक मुद्दा